काल महापालिका प्रशासनाने विश्रामबाग चौकामध्ये जी कारवाई केली ती अत्यंत संशयास्पद आहे। गेल्या 100 वर्षाच्या कागदपत्रामध्ये पटवर्धन सरकार, तानवडे, पवार आणि रेल्वे या व्यतिरिक्त त्या जागेवरती नगरपालिका अथवा महानगरपालिकेचा कुठंच उल्लेख नाही। त्या ठिकाणी महापालिकेचं कुठलं आरक्षणही नाही, ती रस्त्याने बाधित नाही, तिथं कुठलाही अत्यंत तातडीचा अत्यावश्यक असा प्रकल्प राबवला जाणार नाही। असे असताना शनिवार रविवार बघून म्हणजे कोर्टात जायची संधी न देता 24 तासाची नोटीस दिली आणि 24 तासात म्हणणं मांडलेलं असताना सुद्धा दुपारी 1 वाजता कारवाई करून सर्वच्या सर्व खोकी तोडली। यामध्ये साधारण 80 खोकीधारक आणि 60 ते 65 हमाल बांधव असे 150 लोकांची कुटुंबाचा जगण्याचा हक्कच हिरावून घेतला गेलेला आहे। साधारण 900 लोक याच्यामुळे उपासमारीची त्यांच्यावर वेळ येणार आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावर हे बाधित होणार आहे आणि ही कारवाई एवढ्या तातडीची करण्यामागचं कारणच समजून येत नाही। या बाबतीत 3 निकाल आहेत। एक निकाल हा खोकीधारकांच्या बाजूने आहे, 2 निकालामध्ये राज्य शासन, महापालिका आणि जे मालक यांच्या बाबतीत इंजंक्शन आहे, म्हणजे मनाई आदेश आहे की कायद्याची प्रोसेस राबवल्याशिवाय यांना काढू नये। तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कारवाई होते, एवढ्या तातडीनं कारवाई होते, ही बाबच संशयास्पद आहे। मुळात ज्या ठिकाणी आयुक्त साहेब उभारले होते तिथनं 25 फुटावरती मोठाच्या मोठा मॉल आहे आणि त्यांच्या सरसकट गाड्या त्या रस्त्यावरती उभारल्या असतात, त्याच्यावरती कुठला बुलडोजर चालवला गेला नाही। या कारवाईचं कारण सांगण्यात आलं नाही। आम्ही आयुक्त साहेब आल्यापासून 1.5-2 वर्षामध्ये पहिल्यांदा मी त्यांच्याशी बैठक केली, सर्व कष्टकरी वर्गांना घेतलं, सर्व व्यापाऱ्यांना घेतलं, उद्योजकांना घेतलं, बिल्डर्सना घेतलं आणि ह्या शहराचं उत्पन्न वाढावं आणि ह्या शहरामधलं सुसूत्रता असेल किंवा सुशोभीकरण असेल यासाठी धोरण राबवा, एक दूरदृष्टीचं धोरण ठरवून जर का काम केलं असेल तर आम्ही सगळेजण सहकार्य करायला तयार आहोत। पण आयुक्त साहेबांच्या या प्रशासक राज्यामध्ये हे काही घडलं नाही आणि कालची जी कारवाई आहे ती अतिशय संशयास्पद आहे। दुसरं एक अत्यंत दुर्दैवी आणि राग येणारी गोष्ट अशी आहे की तिथं गांजा, तिथं चरस आणि अंमली पदार्थ सापडले असे म्हणतात। मग माझं आयुक्त साहेबांना आणि पोलीस प्रशासनाला आव्हान आहे की किती किलो गांजा सापडला, किती किलो चरस सापडलं, ते कुणाच्या ताब्यात सापडलं आणि त्याच्यावरती काय कारवाई केली, ते कुठून आलं याच्यावरती काय कारवाई केली याचं तपशील आता त्यांनी जाहीर करावं। नसेल तर ही कारवाई चुकीची झालेली आहे, त्याची त्यांनी माफी मागावी आणि प्रशासनाने स्वखर्चामध्ये या लोकांचं पुनर्वसन करावं। आयुक्तांनी सांगितलंय सगळी कारवाई कायदेशीर सनदशीर मार्गाने आहे। आयुक्तांची जर का बाजू कायदेशीर होती, सनदशीर होती तर त्यांनी आम्हाला बोलवायला पाहिजे होतं, या खोकीधारकांना बोलवायला पाहिजे होतं, त्यांना ह्या बाजू समजावून सांगायला पाहिजे होत्या। आज तुम्ही 900 लोकांची उपासमारीवरची वेळ आणली, त्यांची खोकी तोडून किमान 1 लाखाच्या पुढे त्यांचं नुकसान केलं। मग एवढं झालं नसतं ना? हे लोक काय अतिरेकी आहेत का? हे लोक काय गुन्हेगार आहेत का? हे कष्टकरी वर्ग आहे आणि लक्षात ठेवावं, जर का ह्या शहरातला कष्टकरी वर्ग जर का मोडला तर याचा परिणाम ह्या शहराच्या संपूर्ण अर्थकारणावर पण होणार आहे आणि सामाजिक स्वास्थ्यावरती पण होणार आहे। त्यामुळे या लोकांना मोडून जर का कोण विकास करत असेल तर तो आम्हाला मान्य नाही।